भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवरती टीका केली. ट्विट करत त्यांनी टीका केली. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी नेमकं काय ट्विट केलं. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवरती टीका केली. यूपीए सरकारच्या काळात कांद्याला अवघा 8 ते 10 रुपये भाव देऊन शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईत लोटणारी काँग्रेसच होती, अशी टीका रवींद्र चव्हाणांनी केली. तरीही काँग्रेस निर्लज्जपणे कांदा प्रश्नावर आंदोलन करते, यालाच म्हणतात निर्लज्जम सदा सुखी, अशा प्रकारचं ट्विट केलंय. काँग्रेसने शेतकरी हिताचं कितीही ढोंग केलं तरीही शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सदैव कटिबद्ध असणारा भाजप हाच एकमेव पक्ष आहे. कांद्याची देशाच्या इतिहासातील सर्वाधिक आणि विक्रमी खरेदी केवळ मोदी सरकारच्या काळातच झाली. मात्र याकडे डोळेझाक करत चाललेली काँग्रेसच्या नेत्यांची ही धडपड केवळ फुटेज मिळवण्यासाठीची चढाओढ आहे. सपकाळजी, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात तेव्हा निदान तुम्ही तरी उचलली जीभ लावली टाळ्याला असे करण्याआधी थोडा अभ्यास करा. पोकळ घोषणांनी गळे काढणाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या पाठीशी ढाल बनून उभे राहणारेच बळीराजाच्या मनात कायम राहतात, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवरती केली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.